चला तर अशी चमचमीत वांग्याची भाजी प्रत्येकाला आवडत असेलच. चला तर आपण अशी सगळ्यांना आवडणारी भरून वांग्याची भाजी करणार आहोत. अगदी लग्नाच्या पंक्तीत असते ना तशीच, अगदी म्हणजे कमी साहित्यात पण भाजी अशी अगदी आपली छान चविष्ट होणारी, चवीला एक नंबर आणि पटकन 5 मिनिटात कुकरमध्ये होणारे. तर बघा, तर मी सुनीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून अगदी स्वागत करते. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि आता आपण भाजी कशी केली ते सुद्धा बघणार आहोत. बघा, तर मी ते गावरान वांगे घेतलेले पाव किलो. हे काटेरी वांगे आणि ह्या हिरव्या वांग्यांची भाजी खूपच छान लागते खायला. तर बघा, तर मी कट करून घेणार आहे. तर वांगे आपल्याला म्हणजे काटे असतात ते आपल्याला कट करून घ्यायचे अशा पद्धतीने, कारण मग खाताना ते अडकायला नको. तर बघा, आणि देठसुद्धा मी असा अर्धा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला असं 4 भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने. बघा, तर मी ते सर्व वांगी असेच कट करून घेणार आहे. बघा, आणि 2 पाण्याने वांगे मी आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाटणाची तयारी करायची. मी ते खोबरं घेतलेले, एक हिरवी मिरची घेतलेली, लसूण घेतलेले, एक मोठी गड्डी घेतलेली लसणाची, त्याच्यानंतर अद्रक घेतलेले अर्धा इंच आणि कोथिंबीर टाकलेली, कढीपत्ता टाकलेली, कढीपत्त्याचे 4-5 पानं घेतलेली आणि कोथिंबीर घेतलेली. हे वाटण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने. तर आता आपण तयारी करूया पुढची. शेंगदाण्याचं कूट इथं भाजून मी दळलेलंच होतं. तर इथं काळा मसाला टाकलेले, लाल मसाला टाकलेले, अर्धा चमचा लाल मसाला टाकलेले, काळा मसाला 1.5 चमचा टाकले, हळद पण टाकलेली अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकलेले आणि धने पावडर टाकून घेतलेली आणि पावभाजी मसालासुद्धा टाकलेला. याच्याने खूप वांग्याची भाजी छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर बघा, थोडंसं मी आता हे तेल टाकून ना मिक्स करून घेतलेले आणि हे जे सारण आहे आता आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचे अशा पद्धतीने. संपूर्ण वांग्यांमध्ये असं सारण मी भरून घेणार आहे. तर ही भाजी खूपच छान लागते खायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, कुकरमध्ये 5 मिनिटातच होते, गॅसची पण बचत होते आणि पटकन अशी झटपट होते आपल्याला. बघा, तर मी इथं कुकर ठेवलेले, कुकरमध्ये 2 पळी तेल टाकलेले, त्याच्यानंतर मी अर्धा चमचा जिरं टाकलेले. जिरं छान तडतडलं की लगेच मी कढीपत्त्याची 2-3 पानंसुद्धा टाकलेली आणि आपण जे वाटण केलेलं होतं ते मी टाकून घेते आणि छान मस्त परतून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि लगेच आपल्याला हे वाटण परतल्यानंतर आपल्याला कांदा आहे तो पण परतून घ्यायचा आहे. अगदी तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा, टमाटा, आता टमाटासुद्धा आपल्याला थोडंसं नरमच होईपर्यंत आपल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. आणि जे आपलं वाटण उरलेलं, आपलं शेंगदाण्याचं कूट उरलेलं होतं, तो मसालासुद्धा मी आता ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे. वरून टाकायचं नाही मसाला, म्हणजे असं मसाला भाजीमध्ये लागत नाही. तर अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर मग आपल्याला वांगी सोडायची. तर बघा, इथं मसाला आपला तळून झालेला आहे. कोथिंबीर टाकून घेते मी आता. त्याच्यानंतर आपल्याला जी आपण वांगी भरलेली होती ती वांगी आपल्याला एक एक करून सर्व वांगी सोडून घ्यायची. बघा, आणि छान मस्त परतून घ्यायचे. चांगलं 1 मिनिट वांगी असे परतून घ्यायचे. सर्व मसाला वांग्यांना बाहेरून पण असा लागला पाहिजे. बघा, अशा पद्धतीने. आणि लगेच मी ते गरम पाणी करायला साईडला ठेवलेलं होतं. मी गरम पाणीसुद्धा इथे भाजीमध्ये 1 ग्लास, 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकलेले. आता तुम्हाला जितपत भाजीचं प्रमाण वाढवायचं असेल तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर मी 4 जणांसाठी ही भाजी बनवली होती. तर भाजी खरंच सांगते मी, खरोखर इतकी छान झालेली होती ना, आमच्या घरात तर सगळ्यांना आवडली. तुम्ही देखील अशी करा, म्हणजे नक्की जिथं 1 पोळ्या खाणारे असतील ना तिथं नक्की 2 पोळ्यासुद्धा खातील. बघा, आणि काही नाही, बस आपल्याला फक्त 1 कुकरची शिट्टी काढायची
आणि 5 मिनिटात आपली झटपट अशी चटपटीत तरीदार भाजी इथे अशी रेडी झालेली बघू शकता तुम्ही. किती छान दिसते, अगदी लग्नातल्या पंक्तीतली भाजी, हे रस्सा भाजी तशीच दिसते भरून वांग्याची भाजी. चला तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंटसुद्धा करा आणि लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलला. आणि आजपर्यंत माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेले अगदी त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते. बघा आपली भाजी इथं अगदी बघू शकता तुम्ही, मी आता ताटामध्ये काढून घेतलेली, किती सुंदर दिसते, अप्रतिम दिसते. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येतंय ना. चला तर मग धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.